हिंगोलीमध्ये भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेत बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी मिळाली आहे। ते आज लोकसभेसाठी आपला अर्ज दाखल करतील। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत हे उपस्थित असतील। त्यापूर्वी हिंगोलीमध्ये शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाईल। महात्मा गांधी चौक परिसरात एक सभा आयोजित करण्यात आली आहे। प्रचार स्थळावरनं आढावा घेतले आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेत बाबूराव कदम कोहळीकर यांना जे ते उमेदवारी जाहीर केलेली आहे। आज हिंगोली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज बाबूराव कदम उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मोठे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। दरम्यान प्रचार सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक परिसरामध्ये सभेचं आयोजन करण्यात आले आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, हा स्टेज आहे। स्टेजवर जे ते आसन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मंत्री जे ते उपस्थित राहणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर गांधी चौकामध्ये आयोजित केलेल्या या प्रचार सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खुर्च्या जे ते लावण्यात आलेल्या आहेत। जोरदार स्वरूपाचं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न बाबूराव कदम यांच्या वतीनं केला जातोय। कारण काल महाविकास आघाडीच्या वतीनं नागेश पाटील आष्टीकर यांनी सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्याच शक्ती प्रदर्शनाला आज या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न बाबूराव कदम यांच्या वतीने केला जातोय। हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांची उमेदवारी मागे घेत बाबूराव कदम यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांनी कालपासूनच जे ते याची तयारी केलेली आहे, शक्ती प्रदर्शनाची तयारी केलेली आहे आणि आज उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। साधारणतः दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सभेचं आयोजन केलेलं आहे। ही सभा झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमेदवार सर्वजण जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महायुती या हिंगोलीतील प्रचाराला सुरुवात सुद्धा होणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।